नमस्कार. मागच्या 2 भागामध्ये आपण पुलकेशीच्या बालपणाबद्दल बघितलं. पाहूया पुढे काय झालं. पुलकेशी पाठोपाठ रणरागाला 2 मुली झाल्या होत्या. त्यांची नावं कस्तुरी आणि सुवर्णा ठेवली. पुलकेशी 8 वर्षाचा झाल्यावर रणरागाच्या दुसऱ्या पत्नीला विजया शांतीला एक मुलगा झाला. त्याचं नाव हिरण्यकेशी ठेवलं. सावत्र असला तरी हिरण्यकेशी आणि पुलकेशी यांचं एकमेकांवर खूपच प्रेम होतं. पुलकेशी रोज विजयाशांतीच्या महालात जायचा. विजयाशांती त्याला जवळ घ्यायची, काहीतरी भरवायची. हिरण्यकेशी बरोबर खेळताना पुलकेशी खुश व्हायचा. लाडानं तो हिरण्यकेशीला हिरू म्हणायचा. हिरू सुद्धा अण्णा अण्णा म्हणत त्याच्या मागे मागे असायचा. हिरू जरा मोठा झाल्यावर पुला त्याला आपल्या पुढ्यात घोड्यावर फिरायला न्यायला लागला. रोजची एक फेरी एकत्र मारल्याशिवाय दोघांना चैन पडायचं नाही. पाहता पाहता पुलकेशीनं तारुण्यात पदार्पण केलं. रणरागा स्वतः त्याच्या सैन्याचा प्रमुख होता. वेगळा सेनापती असावा इतकं मोठं त्याचं सैन्य किंवा राज्य नव्हतंच. पण पुलकेशीला रणरागाच्या सैन्यात एक वेगळी तुकडी दिली गेली. या तुकडीत 300 सैनिक होते. वातापीच्या सर्व दिशांना फिरतं राहून कुठूनही कोणाचं आक्रमण होत नाही हे त्याला पाहायचं होतं. ताज्या दामाच्या पुलकेशीनं ही जबाबदारी आनंदानं स्वीकारली. तरुण पुलकेशी आपल्या सैन्याची वाढ करू पाहत होता. 300 सैनिकांची तुकडी त्याच्या मते फार कमी होती. पुलकेशीनं रणरागाकडे विषय काढला. आप्पा, आपल्याला सैन्य वाढवायला हवंय, रणरागानं सांगितलं. पुला, तू म्हणतोस ते ठीक आहे, पण आपली जहागीर केवढी, तिच्यातून येणारं उत्पन्न किती याचा पण विचार करायला हवा. अरे, सैन्य वाढवायचं तर पैसा पाहिजे. आणि आपलं सैन्य हे जरी संरक्षणासाठी आवश्यक असलं तरी त्याच्यापासून आपल्याला उत्पन्न काहीच होत नसतं. त्यामुळे एका अर्थी हा सैन्यावरचा खर्च हा आपल्यावर पडणारा जास्तीचा बोजाच आहे. म्हणजे असं बघ की जर आपल्याला संरक्षणाची गरजच नसती तर आपण सैन्य ठेवलं असतं का? नाही. मग जर संरक्षणापुरतं सैन्य हवंय तर तितकं आपल्याकडे आहे. अधिक कशाला हवं? मोठं आक्रमण या भागात काही होत नाही. आणि इतकी मोठी स्वारी जर दक्षिणेकडून येऊ लागली तर कदंब राजांची फौज तिला परतवण्यासाठी येईलच. आपल्याला फक्त चोरा चिरटांपासून लहान सहान चकमकीत सुखरूप राहण्यासाठी फौजेची गरज आहे. त्यासाठी असलेली फौज पुरेशी आहे. त्यातून तू एक काम कर. उद्यापासून 2-4 दिवस कुलकर्ण्यांबरोबर बस. हिशोब समजावून घे. आपल्याला मिळणारं उत्पन्न किती आणि खर्च किती हे समजून घे. मग त्यातून तुला कुठे पैसा कोरून काढता येत असला तर मला सांग. मग बघूया. पुलकेशी दुसऱ्या दिवशी खरंच कुलकर्णीकडे गेला. त्यांना आश्चर्य वाटलं. आजवर रणराग स्वतःहून हिशोब बघायला कधीच जात नव्हता. कुलकर्णी जो हिशोब देईल तो मान्य करायचा. पण पुलकेशीला नकार देऊन चालणार नव्हतं. कुलकर्णी नेहमीच हिशोबात थोडेफार 19-20 करून स्वतःच्या पोदडीत टाकायचा. तो जरासा बावरला. पण नवख्या पुलकेशीला आपण सहज गुंडाळू आणि हा उत्साह 4-2 दिवसात मावळेल याची कुलकर्णीला खात्री होती. आपलं बावचळणं तरुण पुलकेशीनं टिपलं असेल याची त्याला शंकाही आली नाही. पुलकेशीनं कुलकर्ण्याबरोबर बसून हिशोब समजावून घेतले. सुदैवानं त्याला लिहिता वाचता येत असल्यामुळं तो बापासारखा अगदीच अनभिज्ञ नव्हता. मग त्यानं जुने हिशोबाचे कागद बघायला मागितले. 8-10 दिवस नेटानं बसून त्याने गेल्या 5 वर्षातले हिशोब बघितले आणि चाणाक्ष पुलकेशीच्या 2 प्रमुख गोष्टी लक्षात आल्या. पहिली म्हणजे कुलकर्ण्यानं हिशोबात काहीतरी गडबड केली होती. आणि नेमकी कुठे हे कळण्या इतका पुला हिशोबात तज्ज्ञ नव्हता. पण गडबड होती हे नक्की. आणि दुसरी म्हणजे राज्याच्या वसुलातला बराचसा भाग कदंबांकडे जात होता. रणरागाच्या वाट्याला खर्च जाता जेमतेम 2%च राहत होते. म्हणजे खरोखरच सैन्य वाढवायला पैसा नव्हता. पुलकेशी तेव्हा काहीच बोलला नाही. तो रणरागाकडे गेला आणि म्हणाला, अप्पा, हिशोब तर मी बघितले. खरंच पैसा कमी आहे. पण मी एक सुचवू का? काय? आपण जर लोकांकडून जास्त सारा गोळा केला तर? पुला, अरे एक गोष्ट समजून जा. लोक सुखी तर आपण सुखी. लोक आहेत म्हणून आपण आहोत. आज शेतीत जे पिकतं त्यातलं शेतसारा म्हणून 40% राजाचं असतं. त्या 40 पैकी 2% हिस्सा आपल्याला मिळतो. यापुढे बलुतेदार येतात, त्यांचं बलुतं घेऊन जातात. अलुतेदार येतात, त्यांचा हिस्सा घेतात. अलुतं बलुतं जाऊन जे उरतं त्यात कोणा सावकाराचं देणं असलं तर ते द्यावं लागतं. पुढल्या वर्षीच्या पेरण्यासाठी बी ठेवावं लागतं. आणि हे सगळं देऊन उरेल त्यावर कुणबी जगतो. आता आपण जर आणखी सारा द्या म्हटलं तर ते देणार कुठून?
पुलाला समजलं, पण त्याचबरोबर राजाला किती मोठा हिस्सा जातोय जास्त जाणवलं. आता सैन्य वाढवायचं तर दोनच मार्ग उरले होते. एक, राजाला धन द्यायचं थांबवायचं. नाही तर जबरदस्तीनं लुटून धन मिळवायचं. बरं अप्पा, आणखी एक विचारायचं होतं. पुढल्या वेळी जेव्हा राजाकडे सारा पाठवायचा हिशोब होईल तेव्हा सारा पाठवण्यापूर्वी मी एकदा बघू का? रणरागाला तसाही त्या किचकट हिशोबात रस नव्हताच. त्याला आपल्या गळ्यातली एक ब्यात गेली असंच वाटलं. अरे बघ की, माझ्या नंतरही जहागीर तुलाच तर सांभाळायची आहे. थांब, असं कर, यापुढे सगळे हिशोब कुलकर्ण्यांकडून तूच समजावून घेत जा, चालेल? इतकं बोलून न थांबता रणरागानं कुलकर्ण्यांना लगेच बोलावून घेतलं आणि सांगितलं, यापुढे सगळे हिशोब पुला बघेल. तुम्ही सगळे कागद याला दाखवत जा. मान डोलावून कुलकर्णी निघून गेला. दुसऱ्या दिवशी पुलानं नागरथला म्हणजे कुलकर्ण्यांच्या मुलाला बोलावून घेतलं. नागा, मला एक गोष्ट सांग, तू हिशोब लिहू शकतोस का? होय राजकुमार, कुलकर्ण्यांचा मुलगा म्हटल्यावर हिशोब लिहिता यायलाच हवेत. ठीक आहे. डावीकडे वळून पुलानं आपल्या खास रक्षकाला दुर्गाला सांगितलं, दुर्गा, महाला बाहेर उभा राहा, कोणाला यात सोडू नकोस. नागा पावसाळ्याला, त्याला काहीच कळत नव्हतं. महालात इतर कोणी नव्हतं. नागा, आता मी काय सांगतो ते आपल्या दोघातच राहायला हवंय. तिसऱ्याला कळून उपयोगी नाही, समजलं? होय राजकुमार. तुझे वडील तुला किती आवडतात? हा? हा काय? साधा तर प्रश्न आहे. तुझे वडील म्हणजे कुलकर्णी काका तुला किती आवडतात? खूप खूप आवडतात राजकुमार. पण तुम्ही एक का विचारताय? त्यांना काही झालेलं तुला चालेल का? म्हणजे हे बघ, मी राज्याचे हिशोब बघितले. तुझ्या वडिलांनी त्यात घालमेल केलेली आहे, हे जर मी आप्पांच्या कानावर घातलं तर ते निश्चितच कुलकर्णी काकांचं डोकं मारतील. चालेल तुला? नागानं सरळ पुलाच्या पायावर लोळण घेतली. नको नको धनी, याचं नका करू. निश्चित काहीतरी गपलं ते. मी बोलतो त्यांच्याशी. तुम्ही त्यांचं नाव राजेसाहेबांना सांगू नका. हे बघ नागा, मी त्यांना वाचवू शकेन, पण त्यासाठी तुला एक करायला लागेल. तुम्ही काही सांगा, मी करीन. उद्या प्रकृतीच्या कारणावरून तुझे वडील पदत्याग करतील. त्यांच्या जागी तुला नेमायची मी शिफारस करेन. काकांच्या देखरेखीखाली तू तयार होशील, पण दिलं काम इमानदारीनं करायचं. ज्या दिवशी मला बेईमानीचा संशय येईल त्या दिवशी काकांनी काय केलं हे आप्पांना कळेल. नको धनी, मी करीन प्रामाणिकपणे. ठीक आहे. थरथर कापत नागा जायला उठला, पण त्याला बसवून घेत पुलानं सांगितलं, जाऊ नको, बस, बस इथे. दुर्गा, आत ये. पुलानं हळी दिली. दुर्गा आत आला. जा आणि कुलकर्णी काकांना लगेच बोलावलंय सांग. आणि हे बघ, नागा इकडे आहे हे त्यांना कळू देऊ नकोस. जी. म्हणून दुर्गा निघून गेला. पुलानं नागाला पडद्याच्या मागं बसायला सांगितलं. थोड्या वेळातच कुलकर्णी काका आले आणि त्यांनी पुलाला नमस्कार केला. प्रणाम कुमार. प्रणाम. मला कशासाठी बोलवलं कुमार? काका, आता तुमचं वय झालंय. आकडे तुम्हाला नीट दिसत नाहीत. त्यामुळे राज्यासाठी दुसरा हिशोबनीच ठेवावा असं माझं मत आहे. पण कुमार, असं काही झालेलं नाहीये. काका, गेले काही दिवस मी सगळे हिशोब बघितले, परत परत तपासून बघितले. प्रामाणिकपणे सांगा, राज्याच्या वसुलातला किती टक्का तुम्ही मुरवताय? म्हणजे मी असं काही केलेलं? काका, मी दुसऱ्या माणसाला बोलावून हिशोब तपासून घेऊ शकतो, पण त्यासाठी मला हे सगळं अप्पांच्या कानावर घालायला लागेल. चालेल का तुम्हाला? नको नको कुमार, कृपा करून असं काही करू नका. पाहिजे पाय धरतो मी तुमचे. कुलकर्णी पुढे वाकले. थांबा काका, माझे पाय धरायचे काही गरज नाहीये. फक्त हा नवा हिशोबनीच थोडासा नवखा आहे, त्याला तुम्ही तयार करायचंय. त्याला बघितलं की तुम्ही त्याला तयार करायला नाही म्हणणार नाही. ये रे बाहेर. पुला म्हणाला. पडद्याच्या मागून नागा पुढे आला. उद्यापासून हिशोब नागा बघेल आणि तो कुठे चूक करत नाही हे तुम्ही बघायचंय. आणि जर पुनरावृत्ती झाली तर काय होईल माहितीये ना? नाही कुमार, चूक झाली माझी. चूक झाली तर शिक्षा होणारच. काका, गेल्या 10 वर्षांचे हिशोब काढा. त्यापूर्वी तुम्ही काय केलं त्याच्याशी मला देणं घेणं नाही. किती रक्कम आजपर्यंत तुमच्याकडे वळवलीत ते सांगा. नागा, गेल्या 10 वर्षातले सगळे हिशोब तू तपासायचे. महिन्याभरात काम पूर्ण व्हायला हवं. काका, तुम्ही प्रामाणिकपणे काम केलेलं नाही असं आढळलं तर तुमची धडगत नाही. ही सगळी रक्कम तुम्हाला भरून द्यावी लागेल. कुमार, पण इतकी रक्कम मी एक रकमी नाही देऊ शकणार. ठीक आहे, आधी रक्कम किती आहे ते पहा, मग ती कशी उगवून घ्यायची आहे मी पाहिन. आणि सर्व रक्कम सैन्य वाढवण्यासाठी बाजूला ठेवा. ती कुठून आली हे आप्पांनी विचारलं तर त्याची तजवीज मी केली असं सांगा. होय कुमार. मान खाली घालून कुलकर्णी निघून गेले. पुढला भाग नंतर
वेगळ्या व्हिडिओमध्ये ऐकूच. आवडतंय ना? भेटू पुढच्या व्हिडिओत.